माझा असं येतो डायरेक्ट. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं आपल्या क्लासमध्ये स्वागत आहे. आज आपण नियोजित एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ पार्ट फर्स्ट या विषयाचा विषयाची तासिका आहे ती नियोजित तासिका ठेवलेली आहे. आपल्या विषयाचं नाव आहे कंपनी कायद्याचे घटक भाग 1. आजच्या लेक्चर मध्ये आपण कंपनी कायद्याचे घटक तात्पर्य एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ पार्ट फर्स्ट या विषयाच्या संदर्भात जी प्रस्तावना आणि सिलेबस आहे तो पाहण्याच्या अगोदर या अभ्यासक्रमाची जी उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे आपल्याला अभ्यासणं क्रमप्राप्त ठरते. सुरुवातीला आपण हा अभ्यास विषय शिकण्या अगोदर आपण उद्दिष्टे या अभ्यासाची शिकणार आहोत. पहिलं उद्दिष्ट आहे टू डेव्हलप जनरल अवेअरनेस ऑफ एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ अमॉंग दी स्टुडंट्स. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कंपनी कायद्याचे घटक या विषयासंदर्भात अवेअरनेस निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तर ती आवश्यकता आपण या अनुषंगाने निर्माण करणार आहोत. 2. टू अंडरस्टँड द कंपनीज ऍक्ट 2013. नवीन कंपनी अधिनियम, नवीन कंपनी कायदा 2013 आणि त्यात अँड इट्स प्रोव्हिजन्स, त्यातील तरतुदी काय काय आहेत या तरतुदी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तिसरं उद्दिष्ट आहे टू हॅव अ कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग अबाउट द एक्झिस्टिंग लॉ ऑन फॉर्मेशन ऑफ न्यू कंपनी इन इंडिया. तर सध्या जो कंपनी कायदा अस्तित्वात आहे तर त्या कंपनी कायद्यावर तो समजावून घेण्यासाठी आपण प्रकाश धोत त्यावर टाकणार आहोत. ज्या नवीन त्यातल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या समजावून घेणार आहोत. नंतर टू क्रिएट अवेअरनेस अमॉंग दी स्टुडंट्स अबाउट लीगल एन्व्हायरमेंट, म्हणजे कायदेशीर वातावरण जे आहे, म्हणजे कंपन्यांच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते कायदेशीर असावं लागतं आणि ते कायदेशीर वातावरण जे आहे ना त्याविषयीचा अवेअरनेस मुलांच्या मनामध्ये निर्माण करणं हा एक उद्देश या विषयाचा आहे. कंपनी लॉशी रिलेटेड जे कायदेशीर वातावरण आहे त्याची माहिती आपण करून घेणार आहोत. नंतर टू अक्वेंट द स्टुडंट्स ऑन ई कॉमर्स, ई गव्हर्नन्स अँड ई फायलिंग मेकॅनिझम रिलेटिंग टू कंपनीज. म्हणजे ई कॉमर्स असेल, ई गव्हर्नन्स असेल किंवा ई फायलिंग मेकॅनिझम असेल तर त्या संदर्भातली जे नॉलेज आहे ते नॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत या सिलेबसच्या अनुषंगाने आपल्याला पोहोचवता येईल. नंतर टू एनहान्स कॅपॅसिटी ऑफ लर्नर्स टू सीक द करिअर अपॉर्च्युनिटी इन कॉर्पोरेट सेक्टर. सध्याच्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कंपनी विश्वामध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करणे हा उद्देश हा विषय आपल्याला शिकण्यासाठी देण्यामागचा आहे. तर आपण आता समजावून घेऊयात या वर्षामध्ये या विषयासाठी आपल्याला कोणकोणते चॅप्टर्स शिकायचे आहेत. तुम्ही पाहता की मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये तुमच्यासाठी नवीन पॅटर्न सुरू झालाय, एज्युकेशन पॅटर्न, CBCS पॅटर्न म्हणून आपण त्याला. त्यामध्ये सेमेस्टर सिस्टीमचा अवलंब आपल्या शिक्षणात झालेला आहे आणि तुम्ही फर्स्ट इयर बीकॉम मध्ये असताना ही सिस्टीम अभ्यासलेली आहे. आता ते तुम्हाला वेल नोन झालेली आहे. तर या सिस्टीम मध्ये साधारणपणे फर्स्ट इयरला सेमेस्टर फर्स्ट आणि सेमेस्टर सेकंड अशा 2 सेमेस्टर होते. आता सेकंड इयर मध्ये सेमेस्टर थर्ड आणि सेमेस्टर फोर्थ अशा 2 सेमेस्टर असणार आहेत. तर आपल्या विषयाचं टायटल आहे एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ पार्ट फर्स्ट सेमेस्टर थर्ड आणि पुढच्या सेमेस्टर मध्ये असणार आहे नाव एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ सेकंड सेमेस्टर फोर्थ. जेव्हा तुम्ही थर्ड इयर बीकॉम मध्ये जाणार आहात तेव्हा टीवायचा विषय असणार आहे फॉर एक्झाम्पल इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पार्ट फर्स्ट सेमेस्टर फिफ्थ आणि पुढच्या सेमेस्टर मध्ये इंडियन अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट
ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सेकंड सेमिस्टर 6. म्हणजे FY ला 2 सेमिस्टर आहेत, फर्स्ट सेकंड. SY ला 2 सेमिस्टर आहेत, सेकंड थर्ड आणि फोर्थ. आणि TY ला 2 सेमिस्टर आहेत, फिफ्थ आणि सिक्स्थ. मीन व्हाईल आपण SY मध्ये सेमिस्टर थर्ड मध्ये आता अपियर झालेलो आहोत. तर या सेमिस्टर मध्ये आपल्याला थर्ड सेमिस्टर मध्ये या विषयासाठी एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ पार्ट फर्स्ट या विषयासाठी पहिले 4 युनिट जे आहेत ते पहिल्या थर्ड सेमिस्टर साठी शिकायचे आहेत. तर त्यातलं पहिलं युनिट आहे द कंपनीज ऍक्ट 2013 इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट. नवीन कंपनी कायदा किंवा त्याला नवीन कंपनी अधिनियम असं म्हटलेलं आहे. तर त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. नवीन कंपनी कायदा 2013 ही जी कन्सेप्ट आहे ती आपण शिकणार आहोत. त्यानंतर युनिट नंबर सेकंड फॉर्मेशन अँड इनकॉर्पोरेशन ऑफ अ कंपनी. कंपन्यांची स्थापना आणि नोंदणी. म्हणजे जेव्हा एखाद्या उद्योजकाला नवीन कंपनीची स्थापना करायची असते तर त्या संदर्भात कंपनीची स्थापना किंवा नोंदणी करण्यासंदर्भात काय प्रोसिजर्स आहेत ते आपल्याला या सेकंड युनिट मध्ये शिकायचे आहे. नंतर युनिट नंबर 3 आहे प्रिन्सिपल डॉक्युमेंट्स. महत्वाची कागदपत्रे. कंपनीची स्थापना करत असताना किंवा कंपनी सुरू ठेवत असताना कोणकोणती महत्वाची कागदपत्रे लागतात, ती कागदपत्रे कोणती आहेत ते आपण या तिसऱ्या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. त्याला प्रिन्सिपल डॉक्युमेंट्स असं म्हटलेलं आहे. आणि युनिट नंबर 4 आहे कॅपिटल ऑफ द कंपनी. भांडवल उभारणी कशी केली जाते, भांडवल उभारणीचे कोणकोणते मार्ग अवलंबले जातात भांडवलाची उभारणी करण्यासाठी. तर या सगळ्या मार्गांचा अभ्यास आपला चौथ्या युनिट मध्ये करायचा आहे. त्यानंतर आता सारांशाने आपण काय पाहूयात. युनिट नंबर फर्स्ट मध्ये ज्या ज्या कन्सेप्ट आपल्याला ऍडिशनल अभ्यासाच्या आहेत त्या आपण अगदी एक एक कन्सेप्ट बघूयात. द कंपनीज ऍक्ट 2013 इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट. म्हणजे नवीन कंपनी अधिनियम किंवा नवीन कंपनी कायदा 2013 जो आहे तर त्याची संकल्पना काय आहे ती आपण समजावून घेणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे बॅकग्राऊंड अँड फीचर्स ऑफ द कंपनीज ऍक्ट 2013. 2013 चा नवीन कंपनी अधिनियम जो आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे. म्हणजे 2013 चा नवीन कंपनी अधिनियम जो निर्माण झाला आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे हे आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहे. आणि या नवीन कंपनी अधिनियम 2013 ची वैशिष्ट्ये काय आहेत हे देखील आपल्याला समजावून घ्यायचे आहे. दुसरा मुद्दा आहे कंपनी. कंपनी म्हणजे काय, तर कंपनीचं मिनिंग, नेचर अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ कंपनी. दुसऱ्या भागामध्ये आपल्याला कंपनीचं मिनिंग, अर्थ लक्षात घ्यायचा आहे, त्याचं स्वरूप लक्षात घ्यायचंय कंपनीचं, आणि कंपनीची वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला समजावून घ्यायची आहे. तिसरा मुद्दा आहे टाइप्स ऑफ कंपनीज. या तिसऱ्या पार्ट मध्ये कंपन्यांचे प्रकार आपल्याला या ठिकाणी विशद केलेले आहेत. इथे म्हटलं ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ फॉर्मेशन. स्थापनेनुसार प्रकार, कंपनीचे स्थापनेनुसार प्रकार, नंबर ऑफ मेंबर्स, सभासद संख्येनुसार प्रकार, लायबिलिटी अँड कंट्रोल, जबाबदारी आणि नियंत्रणानुसार प्रकार, आणि त्याचबरोबर पब्लिक अँड प्रायव्हेट कंपनीज. म्हणजे खाजगी आणि सार्वजनिक कंपनी म्हणजे काय, तर त्यातला फरक आहे. सार्वजनिक कंपनी म्हणजे काय, खाजगी कंपनी म्हणजे काय, सार्वजनिक कंपनीचे फायदे तोटे, खाजगी कंपनीचे फायदे तोटे, privileges and other their conversion into each other. privileges म्हणजे काय, खाजगी कंपन्यांना ज्या सूट आणि सवलती मिळालेल्या आहेत त्या कोणत्या आहेत. तुम्ही पाहता की प्रायव्हेट सेक्टर मधल्या कंपन्या, खाजगी पब्लिक सेक्टर मधल्या कंपनी त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने चालतं. आणि मग खाजगी कंपनीला अनेक सूट आणि सवलती कंपनी कायद्याने दिलेल्या आहेत, त्या कोणत्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय. आणि काय म्हटलंय, अँड देअर कन्व्हर्जन इनटू इच अदर. खाजगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीत रूपांतर कसं केलं जातं आणि सार्वजनिक कंपनीचं खाजगी कंपनीत रूपांतर कसं केलं जातं हे आपल्याला त्या निमित्ताने या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. पुढे अदर काइंड्स ऑफ कंपनीज, कंपनीचे इतर प्रकार, त्यामध्ये 1 पर्सन कंपनी, एक व्यक्ती कंपनी. नवीन कंपनी अधिनियम जो आहे त्या नवीन कंपनी अधिनियमानुसार या कंपनीचे इतर प्रकार जे आहेत ना ते आपल्याला पाहायला मिळतात. 1 पर्सन कंपनी, त्याला एक व्यक्ती कंपनी म्हटले. चॅरिटेबल कंपनीज, विश्वस्त कंपनी. डॉर्मंट कंपनी की ज्याला आपण निष्क्रिय कंपनी असं म्हणतो. नंतर सिक कंपनी, आजारी कंपनी असतात. स्मॉल कंपनी,
लहान कंपनी, लिस्टेड कंपनी. तर या लिस्टेड कंपन्यांमध्ये म्हणजे या कंपन्यांचा समावेश कुठे झालेला असतो, कुठे नोंदवलेल्या असतात, त्याला लिस्टेड कंपनी असं म्हटलेलं आहे. नंतर फॉरेन कंपनी, परदेशी कंपनी, आणि अँड इट्स बिझनेस इन इंडिया, परदेशी कंपनी आणि त्यांचा भारतातील व्यवसाय. अशा प्रकारे आपल्याला इतर कंपन्यांचे प्रकार, नवीन कंपनी अधिनियम जो आहे त्या अधिनियमानुसार शिकता येतात. तर हा आहे पहिला टॉपिक. या पहिल्या टॉपिक मध्ये नवीन कंपनी कायदा 2013 ची ओळख आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी करून दिलेली आहे. त्यानंतर नवीन कंपनी अधिनियम जो आहे 2013 चा, त्याची वैशिष्ट्ये आपल्याला सांगितलेली आहे. नंतर कंपनी म्हणजे काय, कंपनीची व्याख्या आहे, स्वरूप आहे आणि वैशिष्ट्य आहे. नंतर कंपनीचे प्रकार आपल्याला समजावून सांगितलेले आहेत आणि कंपनीचे इतर प्रकार की जे नवीन कंपनी अधिनियम नुसार आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरा टॉपिक जो आहे तो दुसरा टॉपिक आहे फॉर्मेशन अँड इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी, कंपनीची स्थापना आणि नोंदणी. तर कंपनीची स्थापना आणि नोंदणी करण्यासाठी ज्या प्रक्रिया किंवा अवस्था पार पाडाव्या लागतात त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये विषद केलेले आढळून येतात. तर इथे टायटल मध्ये दिले बघा, स्टेजेस इन द फॉर्मेशन अँड इनकॉर्पोरेशन. म्हणजे कंपन्यांची स्थापना आणि नोंदणी करण्यासाठीच्या अवस्था कोणत्या आहेत, तर त्या 4 अवस्था एका खाली एक तुम्ही पाहताय स्क्रीनवर. पहिली अवस्था आहे प्रमोशन अवस्था, प्रमोशन स्टेज, त्याला आपण कोणती अवस्था म्हणतो, प्रवर्तन अवस्था. नंतर सेकंड वन आहे रजिस्ट्रेशन ऑब्लिक इनकॉर्पोरेशन ऑफ अ कंपनी, म्हणजे कंपन्यांची नोंदणी अवस्था. पहिली प्रवर्तन अवस्था होती, दुसरी नोंदणी अवस्था आहे. तिसरी अवस्था आहे कॅपिटल सबस्क्रिप्शन किंवा रेजिंग ऑफ कॅपिटल, भांडवल उभारणी अवस्था. आणि चौथी अवस्था आहे कमेन्समेंट ऑफ बिझनेस, व्यवसाय प्रारंभ अवस्था. तर या 4ही अवस्था कंपनीची स्थापना आणि नोंदणी करण्यासंदर्भात आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर पहिल्या अवस्थेमध्ये काय म्हटलंय, प्रमोशन अवस्थेमध्ये, प्रमोशन स्टेज मध्ये मिनिंग ऑफ द टर्म प्रमोटर किंवा प्रमोटर ग्रुप. प्रमोटर म्हणजे प्रवर्तक म्हणजे काय किंवा प्रवर्तकांचा समूह म्हणजे काय, प्रमोटर ग्रुप. लीगल पोझिशन ऑफ प्रमोटर्स, प्रवर्तकांची कायदेशीर स्थिती काय असते हे देखील आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. आणि प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट, कंपनीची स्थापना किंवा नोंदणी करण्यापूर्व जे करार केलेले असतात ते करार कोणकोणते असतात, कोणाकोणाशी करार करावे लागतात, तर त्या संदर्भात आपल्याला प्रमोशन अवस्थेमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर सेकंड स्टेज आहे रजिस्ट्रेशन अँड इनकॉर्पोरेशन ऑफ अ कंपनी. तर याला इथे आपण म्हटलंय नोंदणी अवस्था. तर नोंदणी अवस्थेमध्ये तुम्हाला साधारणपणे जामदार गणेश जो विद्यार्थी आहे तो स्क्रीन शेअरिंग मध्ये स्क्रीनवर काही ऍक्टिव्हिटी रन करतोय, त्याने ते ऍक्टिव्हिटीज रन करायचे नाहीत. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, तुम्ही लेक्चर अटेंड करत असताना प्रामाणिकपणे अटेंड करा. जामदार गणेश, तुझ्या लक्षात येत असेल मी काय सांगतोय त्या नावानिशी. लेक्चर सुरू आहे, बाकीची मुलं लेक्चर ऑब्झर्व करतात, स्क्रीन ऑब्झर्व करतायत आणि तिथे तुम्ही स्क्रॅचेस सोडत असाल तर अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि यावर निश्चित अशी ऍक्शन घेतली जाईल, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, यानंतर असं कृत्य होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जामदार गणेश, मी पुन्हा तुला इंटिमेट करणार नाही, येते लक्षात? ठीक आहे. नोंदणी अवस्था आहे सेकंड वन. तर नोंदणी अवस्थेमध्ये साधारणपणे नोंदणी अवस्थेची पद्धती काय आहे, कशा पद्धतीने नोंदणी अवस्था पार पाडली जाते. आणि नोंदणी करत असताना डॉक्युमेंट्स टू बी फिल्ड विथ आरओसी, म्हणजे कंपनीची नोंदणी करत असताना कोणकोणती डॉक्युमेंट्स भरावी लागतात किंवा तयार करावी लागतात आणि ती रजिस्ट्रेशन ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे जमा करावी लागतात. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, नोंदणीचं प्रमाणपत्र केव्हा मिळतं, इफेक्ट्स ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन. आणि तुम्हाला एकदा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर, नोंदणीचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याचे काय काय परिणाम होतात हे आपल्याला या ठिकाणी नोंदणीशी रिलेटेड बाबींमध्ये समजावून घ्यायचं आहे. त्यानंतर कॅपिटल सबस्क्रिप्शन
किंवा रेजिंग ऑफ कॅपिटल. पहिली अवस्था प्रवर्तन अवस्था आणि दुसरी अवस्था नोंदणी अवस्था पूर्ण झाल्यानंतर खासगी कंपन्यांना आपला कंपनी व्यवसाय सुरू करता येतो. परंतु सार्वजनिक कंपन्यांना मात्र पुढील मागच्या दोन अवस्था ज्या आहेत, प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था, त्याबरोबर तिसरी आणि चौथी अवस्था पूर्ण केल्याशिवाय व्यवसाय प्रारंभ करता येत नाही. खासगी कंपनीला मात्र पहिल्या दोन अवस्था पूर्ण केल्या, प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था, तर व्यवसाय सुरू करता येतो. म्हणजे खासगी कंपनीची नोंदणी अवस्था या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. पण सार्वजनिक कंपनीला मात्र अजूनही व्यवसाय सुरू करता येणार नाही. पुढच्या अवस्थांकडे सार्वजनिक कंपन्यांना जावं लागतं. तर तिसरी अवस्था आहे कॅपिटल सबस्क्रिप्शन किंवा रेजिंग ऑफ कॅपिटल. भांडवलाची उभारणी या ठिकाणी कंपनीला करायला लागते. आणि मग तुम्ही पाहता भांडवल उभारणीसाठी काय करावं लागतं सार्वजनिक कंपन्यांना? सार्वजनिक जनतेला आवाहन करून भाग विक्रीस काढावे लागतात. सार्वजनिक कंपन्या काय करतात? जनतेला आवाहन करून आपल्या भागांची विक्री जनतेला करतात आणि मग भागांची विक्री करून भांडवलाची उभारणी करतात. त्याला भांडवल उभारणी किंवा रेजिंग ऑफ कॅपिटल असं त्या ठिकाणी म्हणायचं आहे. त्यानंतर कमेन्समेंट ऑफ बिझनेस. एकदा का भांडवलाची उभारणी झाली, कमीत कमी भांडवलाची उभारणी झाली, मिनिमम भांडवल म्हणतो आपण, मिनिमम कॅपिटल सबस्क्रिप्शन, किमान भांडवलाची उपलब्धता झाली, तरच व्यवसाय संस्थेला व्यवसाय प्रारंभ करता येतो. आणि मग कंपनीचा नोंदणी अधिकारी पाहतो की कंपनीने किमान भांडवलाची उभारणी केलेली आहे किंवा नाही. जर समजा केलेली नसेल तर नोंदणीचं प्रमाणपत्र म्हणजे व्यवसाय प्रारंभ करण्याचं प्रमाणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडून दिलं जात नाही. तर त्यासाठी कॅपिटल रेजिंग किंवा भांडवल उभारणी हा सगळ्यात महत्वाचा पार्ट ठरतो आणि त्यासाठी भागांची विक्री कंपनीला करावी लागते. त्यानंतर कमेन्समेंट ऑफ बिझनेस. जर कदाचित नवीन कंपनीने पुरेसं भांडवल उभारलं तरच कंपनीला चौथ्या स्टेपकडे प्रोसीड होता येतं आणि ती अवस्था आहे कमेन्समेंट ऑफ बिझनेस. म्हणजे काय? व्यवसाय प्रारंभ अवस्था. म्हणजे बघा, प्रवर्तन अवस्था असेल, नोंदणी अवस्था असेल, भांडवल उभारणी अवस्था असेल किंवा व्यवसाय प्रारंभ अवस्था असेल, या चारही अवस्थांची पूर्तता केल्याशिवाय कोणत्याही सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ करताच येऊ शकत नाही. तर तुम्ही पहिल्या दोन अवस्था पूर्ण केल्यानंतर खासगी कंपनी व्यवसाय सुरू करते हे पाहिलेलं आहे आणि एकूण 4 अवस्थांची पूर्तता केली तरच सार्वजनिक कंपनीला कंपनी व्यवसाय सुरू करता येतो आणि तरच नोंदणी अधिकारी व्यवसाय प्रारंभ दाखला त्या कंपनीला देत असतो. युनिट नंबर 3 आहे प्रिन्सिपल डॉक्युमेंट्स. मी तुम्हाला सिलेबसची ओळख करून देतानाच अगोदरच म्हटलं होतं की प्रमुख कागदपत्र जे आहेत कंपनीची स्थापना करत असताना किंवा कंपनी रन होत असताना, तर महत्वाची कागदपत्र कोणती? तर ती कागदपत्र महत्वाची 3 आहेत. आपण एका खाली एक बघू शकतो. मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशन, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आणि प्रॉस्पेक्टस. बरोबर? मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशन म्हणजे काय? कंपनीचे घटनापत्रक किंवा त्याला आपण घटनापत्रक असं म्हणतो. मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशन त्याला इन शॉर्ट MOA कॅपिटल लेटर्स मध्ये MOA असं म्हणतो. त्याचा फुल फॉर्म मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशन, घटनापत्रक. मिनिंग अँड इम्पॉर्टन्स. कशाचं? घटनापत्रकाचं अर्थ काय आहे, त्याचं महत्व काय आहे. त्याच्यानंतर फॉर्म अँड कंटेंट्स. घटनापत्रकाचा फॉर्मॅट कसा असतो आणि त्या घटनापत्रकामध्ये काय काय बाबी समाविष्ट केलेल्या असतात हे आपल्याला त्या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. आणि अल्टरेशन ऑफ मेमोरॅन्डम, घटनापत्रकातील बदल. आपण पाहतो की घटनापत्रक हे कंपनीचं असं दस्तऐवज असतं की त्यामध्ये सातत्याने किंवा वारंवार बदल करता येतो. पण कालांतरानं चिरंतन कालानंतर कधी कधी भविष्याचा वेध घेण्यासाठी किंवा भविष्यविषयी गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीला आपल्या घटनापत्रकामध्ये काही बदल करायला लागतात. घटनापत्रक हे कायमस्वरूपीचं दस्तऐवज असतं कंपनीचं आणि यामध्ये साधारणपणे बदल करता येत नाही असं आपण पाहिलेलं आहे. परंतु काही कलमांमध्ये गरजेनुसार बदल मात्र करता येतो भविष्यामध्ये कालांतराने, जशी परिस्थिती निर्माण होईल त्या पद्धतीने. तर असं आहे मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशन, घटनापत्रक, जे कंपनीचं प्रधान किंवा प्रमुख कागदपत्र असतं. नंतर आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, त्याला कंपनीची नियमावली असं म्हटलेलं आहे.
AOA, कॅपिटल लेटर्स मध्ये आपण त्याला काय म्हणतो, AOA, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, कंपनीची नियमावली. तर कंपनीची नियमावली म्हणजे काय, म्हणजे मिनिंग त्याचं आपल्याला समजून घ्यायचंय. नियमावलीचं कंटेंट्स अँड फॉर्म ऑफ आर्टिकल्स. तर त्या नियमावलीमध्ये काय काय घटक समाविष्ट असतात, कोणकोणत्या स्वरूपाचे फॉर्म्स असतात नियमावलीचे. साधारणपणे परिशिष्ट अ, आपण त्या संदर्भात कंपनी कायद्यातील परिशिष्ट अ नियमावलीच्या संदर्भात त्याचा रेफरन्स घेत असतो. नियमावलीमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो आपल्याला ते शिकायचंय. त्यानंतर अल्टरेशन ऑफ आर्टिकल्स, घटनापत्रकाप्रमाणेच कंपनीची नियमावली हा दस्तऐवज सुद्धा एकदा निर्माण केल्यानंतर बदलता येत नाही, पण कालांतराने आणि गरजेनुसार कंपनीच्या नियमावलीत सुद्धा बदल करणं अपेक्षित असतं. आणि मग जिथे जिथे बदल करणं आहे करावा लागतो त्यामध्ये साधारणपणे बदल करण्याची प्रोव्हिजन जी आहे ती ठरवून दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला नियमावलीतील बदलानंतर डॉक्ट्रिन ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस, कन्स्ट्रक्टिव्ह नोटीसचा सिद्धांत त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. त्यानंतर डॉक्ट्रिन ऑफ इंडोर मॅनेजमेंट. तुमची नावं मला डिस्प्ले होतात बाळांनो. प्रमोद, एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही या पद्धतीने वागत असाल तर तुमच्या पॅरेंट्सला हे रेकॉर्ड मी दाखवणार आहे आता, आणि कदाचित आपले पॅरेंट्स आजूबाजूला असतील, थोडीशी लाज आणि शरम बाळगायची. सगळे लेक्चर सुरू आहे, प्रेझेंटेशन सुरू आहे, आणि तुम्हाला काय अवबुद्धी सुचते अशी. ठीक आहे, 2 नावं माझ्या समोर आली. नंतर प्रॉस्पेक्टस, माहिती पत्रक. आपण 2 कागदपत्र महत्वाची कोणती पाहिली, मेमोरँडम ऑफ असोसिएशन म्हणजे घटनापत्रक, त्यानंतर आर्टिकल्स ऑफ असोसिएशन म्हणजे नियमावली, आणि तिसरं कागदपत्र आहे प्रॉस्पेक्टस म्हणजे माहिती पत्रक. तर माहिती पत्रकाचा अर्थ काय आहे, माहिती पत्रकामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट असतात, कंटेंट्स म्हटले बघा पुढे. माहिती पत्रकात कोणकोणत्या बाबी समाविष्ट असतात. त्यानंतर स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स इन रिलेशन टू प्रॉस्पेक्टस, माहिती पत्रकाशी संबंधित कायदेशीर बाबी किंवा माहिती पत्रकाच्या कायदेशीर बाबी कोणत्या आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. नंतर डीम्ड प्रॉस्पेक्टस, माहिती पत्रक म्हणून संबोधले जाणारे माहिती पत्रक. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉस्पेक्टस असतात बघा. डीम्ड प्रॉस्पेक्टस, सेल्फ प्रॉस्पेक्टस, त्याला मांडणी माहिती पत्रक असं म्हटलं जातं. स्टेटमेंट इन लिव्ह ऑफ प्रॉस्पेक्टस, माहिती पत्रकाऐवजीचे निवेदन. माहिती पत्रकाऐवजीचे निवेदन केव्हा दिले जाते माहिती पत्रक प्रसिद्ध न करताना, तो प्रकार देखील आपल्याला माहिती पत्रकाचा अभ्यासायचा आहे. त्यानंतर मिस स्टेटमेंट इन प्रॉस्पेक्टस म्हणजे माहिती पत्रकातील असत्य विधान किंवा असत्य निवेदन, आणि त्या संदर्भात अँड लायबिलिटीज फॉर मिस स्टेटमेंट, त्या संदर्भात ज्या जबाबदाऱ्या आहेत माहिती पत्रकात जे असत्य विधान केलेलं आहे त्या जबाबदाऱ्या कुणाच्या, कुणावर बंधनकारक असतात किंवा कुणाला त्यासाठी जबाबदार धरलं जातं, या संदर्भात देखील आपल्याला त्या ठिकाणी तिसऱ्या प्रकरणामध्ये प्रिन्सिपल डॉक्युमेंट्स जे आहेत त्यामध्ये शिकायचे आहे. म्हणजे एकंदरीत आज आपण किती डॉक्युमेंट्स शिकलेलो आहोत महत्वाचे, म्हणजे शिकायचे आहेत यापुढे मेमोरँडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन अँड प्रॉस्पेक्टस. मेमोरँडम ऑफ असोसिएशन म्हणजे घटनापत्रक, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन म्हणजे नियमावली, आणि प्रॉस्पेक्टस म्हणजे माहिती पत्रक. कंपनीची स्थापना करत असताना ही 3 महत्वाची कागदपत्र निर्माण करावी लागतात. तुम्ही म्हणाल मेमोरँडम ऑफ असोसिएशन म्हणजे घटनापत्रक निर्माण करणं अपेक्षित आहे कंपनीची स्थापना करताना, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन निर्माण करणं अपेक्षित आहे, मग प्रॉस्पेक्टस माहिती पत्रक कशासाठी असतं, माहिती पत्रक भागांची विक्री करण्यासाठी. तर हे प्रॉस्पेक्टस सातत्याने कंपनीची स्थापना झाल्यानंतर कंपनीला निर्माण करावं लागतं, सातत्याने माहिती पत्रक प्रसिद्ध करावं लागतं. जेव्हा जेव्हा कंपनीला भांडवलाची गरज भासते, जेव्हा कंपनीला भाग विकायचे असतात भाग बाजाराच्या माध्यमातून, तर अशा वेळेला कंपन्या आपलं प्रॉस्पेक्टस प्रसिद्ध करत असतात. म्हणजे कंपनीच्या स्थापनेच्या वेळी आणि कंपनी सुरू असताना जी महत्वाची कागदपत्रे असतात ती कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. चौथा टॉपिक आहे कॅपिटल ऑफ द कंपनी, कंपन्यांचे भांडवल किंवा भांडवल उभारणी. तर कंपन्यांची भांडवल उभारणी करण्यासाठी कोणकोणत्या मार्गांचा अवलंब केला जातो,
तर त्यामध्ये वन म्हटलंय व्हेरियस मोड्स फॉर रेजिंग ऑफ शेअर कॅपिटल. भाग भांडवल उभारण्यासाठी जे विविध प्रकारचे मार्ग अवलंबले जातात ते मार्ग आपल्याला शिकायचे आहेत. इन्क्लुडिंग प्रायव्हेट प्लेसमेंट, पब्लिक प्लेसमेंट. प्रायव्हेट प्लेसमेंट म्हणजे काय? खासगीरित्या भागांची विक्री. पब्लिक प्लेसमेंट सार्वजनिकरित्या भागांची विक्री. आता खासगीरित्या भागांची विक्री म्हणजे काय, सार्वजनिकरित्या भागांची विक्री म्हणजे काय, हे आपण त्या वेळेला प्रकरण सुधारणाची शिकणार आहोत. पब्लिक इश्यू म्हणजे प्रायव्हेट पब्लिक प्लेसमेंट आपण त्याला म्हणतो, बरोबर. सर्वांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून देणे. राईट्स इश्यू म्हणजे तिथे तुम्हाला जे काही भागधारक असतात की त्यांना राईट असतो सर्वप्रथम भाग खरेदी करण्याचा, तर ते राईट इश्यूज. त्यानंतर बोनस शेअर्स. सध्या जे कंपनीचे कर्मचारी काम करतात त्यांनाच बोनस शेअर्स दिले जातात आणि नफ्यातून त्या बोनस शेअर्सचा भाग कव्हर करण्याचा कंपनी प्रयत्न करते. त्यानंतर ESOS. ESOS म्हणजे ऑप्शन आहे, इक्विटी स्टॉक ऑप्शन स्कीम. इक्विटी स्टॉक ऑप्शन स्कीम म्हणजे काय, तुमचे जे भाग आहेत तर त्या संदर्भात ऑप्शन जे आहेत ते कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात. कर्मचाऱ्यांनी या भागांच्या किमती पूर्व निश्चित केलेल्या असतात, कमी स्वरूपाच्या असतात आणि मग कर्मचाऱ्यांना ही सोय उपलब्ध व्हावी म्हणून इक्विटी स्टॉक ऑप्शन स्कीम कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेली असते. पूर्व निर्धारित दराने कर्मचाऱ्यांना भाग खरेदी करता येतात. नंतर स्वेट इक्विटी शेअर्स. कर्मचाऱ्यांना त्यांनी घाम ओतून किंवा घाम गाळून कंपनीसाठी जे कष्ट केलेले असतात तर अशा कर्मचाऱ्यांना कंपनी स्वेट इक्विटी शेअर्स देत असते. बायबॅक ऑफ शेअर्स, भागांची पुनर्खरेदी. एकदा कंपनीने भाग विकल्यानंतर जेव्हा केव्हा कंपनीला असं वाटलं की आपल्याला आता भाग भांडवल कमी करायचं आहे, म्हणजे भाग भांडवल वाढलेलं आहे, गरजेपेक्षा जास्त भाग भांडवल आहे, तर ते भाग भांडवल कमी करायचं आहे, तर अशा वेळी भागांची पुनर्खरेदी केली जाते, त्याला बायबॅक ऑफ शेअर्स असं म्हणतात. तर कंपनी गरजेनुसार भागांची पुनर्खरेदी सुद्धा करू शकते. आता आपण पहिल्या मुद्द्यात पाहिले की भाग भांडवलाची उभारणी करण्यासाठी ज्या मार्गांचा अवलंब केला जातो ते मार्ग कोणते. त्यानंतर दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत अलॉटमेंट ऑफ शेअर्स, भागांची वाटप. तर भाग वाटप म्हणजे काय, तर त्या संदर्भात स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्स फॉर अलॉटमेंट. भाग वाटपासंदर्भात ज्या कायदेशीर बाबी आहेत, तरतुदी आहेत, त्या कोणत्या आहेत. म्हणजे जेव्हा भाग विक्रीला काढलेले असतात तेव्हा लोक खरेदीदार म्हणत आपण गुंतवणूकदार भाग खरेदीसाठी अर्ज करतात आणि अर्ज केल्यानंतर त्यांना भागांचं वाटप केलं जातं. तर त्या संदर्भात कायदेशीर तरतुदी कोणत्या आहेत ते शिकायचे आहेत. त्यानंतर इम्प्रॉपर अँड इरेग्युलर अलॉटमेंट, अनियमित भाग वाटप काय आहे ते आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. त्यानंतर कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इरेग्युलर अलॉटमेंट, असे कोणकोणते प्रसंग असतात की त्यावेळेला भागांचं अनियमित वाटप झालेलं असतं. तर हा पार्ट आपल्याला भागांच्या वाटपासंदर्भात दुसऱ्या मुद्द्यामध्ये शिकायचा आहे. त्यानंतर तिसरा पार्ट आहे कॉल्स ऑन शेअर्स, भागांवरील हप्ते मागणी. कॉल्स ऑन शेअर्स, जेव्हा भाग विकले जातात तेव्हा भागाची 100% रक्कम वसूल केलीच जाते असं नाही. फॉर एक्झाम्पल एखाद्या भागाची दर्शनी किंमत ही 10 रुपये असेल, तर 10 रुपये आता एकाच वेळेला गुंतवणूकदारांना एका वेळेला अनेक भाग खरेदी करण्याची संधी प्राप्त होते. उदाहरणार्थ त्याने 10 रुपयाची 100 भाग खरेदी केले आणि मग 10 रुपयाचे 100 भाग खरेदी केल्यानंतर त्याची किंमत वाढते किंवा 1000 भाग खरेदी केले तर आणखी किंमत वाढते. तर त्या भागांवर 100% रक्कम त्या भागधारकांनी भरलीच पाहिजे असं नाही. तर कंपनी त्यांना ऑप्शन देते, तुम्ही हप्त्याने त्या भागावरची रक्कम भरू शकता आणि मग हप्त्याने रक्कम भरायची तर ठरलेलं असतं हप्ते केव्हा मागवायचे आणि त्यावेळेला ते हप्ते मागवले जातात. त्याला कॉल्स ऑन शेअर्स, भागांवरील हप्ते मागणी असं आपण म्हणतो. तर त्याचा अर्थ काय आहे तो लक्षात घ्यायचा आहे. रिक्विजिट्स ऑफ व्हॅलिड कॉल म्हणजे योग्य पद्धतीचे हप्ते मागणी करण्यासाठी कोणकोणत्या बाबींची आवश्यकता असते त्या बाबी आपल्याला अभ्यासायचे. कॉल्स इन ऍडव्हान्स म्हणजे आगाऊ हप्ते मागणी जी आहे ती केव्हा करता येते. शेअर सर्टिफिकेट्स
एकदा भागांची विक्री केल्यानंतर भागधारकांना भागांच्या मालकीचा पुरावा शेअर सर्टिफिकेटच्या माध्यमातून दिला जातो, म्हणजे भाग प्रमाणपत्र आपण त्याला म्हणतो. एकदा का भागाची विक्री भागधारकांना केली किंवा भागधारकांनी भाग खरेदी केले तर त्यांना शेअर सर्टिफिकेट मिळत असतं. आणि शेअर सर्टिफिकेट हे भागधारकांनी भाग खरेदी केल्याचा आणि भागाची मालकी दर्शवणारा पुरावा समजला जातो. त्यानंतर मिनिंग कशाचं शेअर सर्टिफिकेटचं, प्रोव्हिजन्स रिगार्डिंग इश्यू ऑफ शेअर सर्टिफिकेट, म्हणजे शेअर सर्टिफिकेट इश्यू करण्याच्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या तरतुदी आपल्याला अभ्यासाच्या आहेत. आणि त्यानंतर डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट. बऱ्याचदा काय होतं, भागधारकांकडून ओरिजिनल किंवा मूळ भाग प्रमाणपत्र आहे ते गहाळ होतं. अशा वेळेला त्याला त्या शेअर सर्टिफिकेटची डुप्लिकेट कॉपी मिळण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली असते. तर त्या संदर्भात चौथ्या युनिटमध्ये आपल्याला डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट कशा पद्धतीने मिळवता येऊ शकतं आणि त्या संदर्भात कोणकोणत्या प्रोव्हिजन्स लागू केलेले असतात हे आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी शिकायचं आहे. तर तुम्ही काय पाहिलंय आज बाळांनो, पहिल्या म्हणजे एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ पार्ट फर्स्ट सेमिस्टर थर्ड या विषयामध्ये आपल्याला पहिल्या सेमिस्टर साठी एकूण 4 टॉपिक होते, की जे टॉपिकची लिस्ट आपण पाहिलेली आहे. ती लिस्ट पुन्हा एकदा डिस्प्ले करतोय मी स्क्रीनवर. द कंपनीज ऍक्ट 2013 इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट, नवीन कंपनी अधिनियम 2013 त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे, की काय संकल्पना हे समजून घ्यायचं आहे. दुसऱ्या युनिटमध्ये फॉर्मेशन अँड इन्कॉर्पोरेशन ऑफ कंपनी, कंपनीची स्थापना आणि नोंदणी दुसऱ्या टॉपिक मध्ये आपल्याला कशा प्रकारे होते आहे ते समजावून घ्यायचं आहे. तिसऱ्या टॉपिक मध्ये प्रिन्सिपल डॉक्युमेंट्स कोणकोणते असतात कंपनीची स्थापना करण्यासाठी आणि कंपन्या रन होत असताना चालू असताना, तर त्यामध्ये 3 डॉक्युमेंट पाहिले आपण, घटनापत्रक, नियमावली आणि माहितीपत्रक. आणि शेवटी कॅपिटल ऑफ द कंपनी, कंपन्यांना कॅपिटल भांडवलाची उभारणी करण्यासाठी कोणकोणत्या मार्गांचा अवलंब करता येतो. त्यानंतर शेअर सर्टिफिकेट काय कन्सेप्ट आहे हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घेणं अपेक्षित आहे. भाग वाटप म्हणजे काय हे आपल्याला त्या चौथ्या प्रकरणामध्ये समजावून घेणं अपेक्षित आहे. तर पहिलं प्रकरण जे आहे द कंपनीज ऍक्ट 2013 इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट, याला आपण सुरुवात करतो आहोत मीन्स जस्ट सुरुवात करूयात, म्हणजे पुढच्या लेक्चरला आपल्याला थोडीशी उजळणी घेऊन पुन्हा पहिला टॉपिक सुरू करता येऊ शकतो. तर इथे द कंपनी ऍक्ट 2013 इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट असं म्हटलेलं आहे. याला मराठीमध्ये आपण नवीन कंपनी अधिनियम 2013 असं म्हणतो. हा नवीन कंपनी कायदा 2013 मध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे. त्याची तारीख तुम्हाला सांगतोय, साधारणपणे 12 सप्टेंबर 2013 रोजी हा नवीन कंपनी अधिनियम कार्यान्वित झालेला आहे. तर याची पार्श्वभूमी इथे पुढे काय म्हटलंय, इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट, नंतर आपण पार्श्वभूमी शिकणार आहोत. तर हा नवीन कंपनी अधिनियम जो आहे 2013चा, याची पार्श्वभूमी आपल्याला पुढच्या तासिकेमध्ये शिकायची आहे. तर ही पार्श्वभूमी अशी आहे, भारतीय कंपनी कायदा 2056 हा जो कायदा आहे, हा कायदा नवीन कंपनी अधिनियम 2013 ची पार्श्वभूमी आहे. म्हणजे 2013चा नवीन कंपनी कायदा कशाच्या आधारे स्थापन झालेला आहे, भारतीय कंपनी कायदा 1956 च्या अनुषंगाने 2013चा नवीन कंपनी कायदा स्थापन झालेला आहे. म्हणजे रेफरन्स कोणता आहे, भारतीय कंपनी कायदा 1956. तुम्ही पाहता 2013चा नवीन कंपनी कायदा अस्तित्वात येण्या अगोदर भारतीय कंपनी कायदा 1956 अंतर्गत देशातील कंपन्यांचं नियोजन, नियमन आणि नियंत्रण केलं जायचं. आणि तत्पूर्वी तुम्ही पाहिलेलं आहे की पुन्हा एकदा पार्श्वभूमी सांगतो की भारतामध्ये साधारणपणे 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं आणि जाताना इंग्रजांनी एक कंपनी कायदा देशामध्ये अस्तित्वात आणला. आणि म्हणजे कशासाठी बघा, मूळ संकल्पना त्यांची होती, ते व्यापारी म्हणून भारतात आले होते व्यापार करण्यासाठी, कंपन्यांची निर्मिती करणं आणि कंपन्यांच्या मार्फत उत्पादित केलेला माल भारतीयांना विकणं. या संदर्भात त्यांनी इंग्लंडमध्ये एक नवीन कायदा अस्तित्वात आणला आणि त्याची अंमलबजावणी भारतामध्ये सुरू केली. भारतावर त्यांचं वर्चस्व होतं. ते काय करायचे ते सगळ्यांना माहिती आहे, भारतीय कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतर केलं जायचं आणि त्या वस्तूंची विक्री कोणाला केली जायची,
भारतीयांना केली जायची. तर त्यासाठी कंपनीची स्थापना करणे, कंपनीचं नियोजन, नियमन आणि नियंत्रण करणे यासाठी कंपनी कायद्याची गरज भासू लागली आणि म्हणून इंग्रजांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये एक स्वतंत्र कंपनी कायदा अस्तित्वात आणला. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांनी जो कायदा, कंपनी कायदा भारतात आणला होता, त्यामध्ये थोडासा बदल करून नवीन कायदा, भारतीय कंपनी कायदा भारतीयांनी स्वीकारला आणि त्याचं नंतर रूपांतर 1956 मध्ये भारतीय कंपनी कायद्यामध्ये केलं. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तुम्ही पहा 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारणपणे 7 ते 8 वर्षामध्ये नवीन भारतीय कंपनी कायदा जो 1956 ला निर्माण झाला त्याची अंमलबजावणी थेट 2013 पर्यंत सुरू होती. तात्पर्य काय आहे की 2013 चा नवीन कंपनी कायदा जो आहे तो सुरू होण्यामागची पार्श्वभूमी जी होती भारतीय कंपनी कायदा 1956 आणि तत्पूर्वी भारतीय कंपनी कायदा जो निर्माण झालेला आहे त्याची पार्श्वभूमी इंग्रजांनी भारतात जो कंपनी कायदा निर्माण केला होता ती पार्श्वभूमी आहे. आपण स्वतंत्रपणे भारतीय कंपनी कायदा किंवा नवीन कंपनी कायदा 2013 ची पार्श्वभूमी पाहणार आहोत पुढच्या तासामध्ये. तर त्यासाठी ही पार्श्वभूमी किंवा हे थोडक्यात माहिती तुम्हाला कंपनी कायद्याविषयी मी दिलेली आहे. आपल्या मीटिंगचा टाइम आता संपतो आहे. एक 2च मिनिटांमध्ये मीटिंग कन्क्लूड होणार आहे. मीनवाईल मी सगळ्यांना अपील करतो, कुणाला काही शेअर करायचं असेल, कुणाला काही बोलायचं असेल तर मी तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी अनम्यूट करतो आहे. बरोबर, तर तुम्ही बोलू शकता, चर्चा करू शकता. आवाज येतोय माझा सगळ्यांना? येतोय आवाज? हा, तुमचा देखील मला आवाज यायला लागलाय आता. तर जो सिलेबस आपण पाहिलेला आहे आज त्यामध्ये काही अडचणी आहेत का? जो सिलेबस आपण पाहिलाय काही अडचणी असेल तर विचारू शकतो आपण. ठीक आहे, आज मी पाहिलंय एकूण 100 मुलांनी आपलं लेक्चर अटेंड केलं होतं. किती? 100 मुलांनी. बरोबर. तर आपल्या क्लासचे ऍडमिशन जवळपास 175 आहेत. अजूनही 75 मुलं कुठे आहेत आपल्याला माहित नाही. तुम्ही एक काम करू शकता, बरोबर, तुमचे जे मित्र असतील, मैत्रिणी असतील त्यांना तुम्ही अपील करू शकता की बाबांनो सिलेबस सुरू झालेला आहे, लेक्चर सुरू झालेले आहेत, दररोज आपल्याला आता लेक्चर अटेंड करणं अपेक्षित आहे. तर सगळ्यांनी पूर्ण क्षमतेने सगळ्यांनीच हे लेक्चर करणं अटेंड करणं अतिशय गरजेचं आहे. कारण तुमचं अटेंडन्स इथे रेकॉर्ड होतं आणि जेव्हा तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायचा असतो तेव्हा तुमचं अटेंडन्स हे पाहिलं जातं. योगायोगाने आता पेरेंट्स सुद्धा तुमच्या सोबत असतील. आम्ही ज्या गोष्टी सांगतोय ते त्यांच्या कानावर पडल्या त्यांना कदाचित माहिती होणार आहे की अटेंडन्स हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे ज्या ज्या मुलांनी आतापर्यंत लेक्चर्स अटेंड केलेले नाहीये त्या सगळ्यांना तुम्ही अपील करा माझ्या वतीने, आमच्या सगळ्यांच्या वतीने, आमच्या सगळ्या टीचर